लोकसभा निवडणुकीचे वारे चालू असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा तालुक्यातील तहसीलदार जयस्वाल यांच्यावर ACBचा दणका। 35,000ची लाच घेताना त्यांना पकडले ACBने रंगेहात। त्यात त्यांचे ड्रायव्हर व त्यांचा शिपाई सामील असल्याने त्यांच्यावर झाला गुन्हा दाखल। नमस्कार, मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। शिंदखेडराजाचे तहसीलदार यांनी रेतीतून कमावला काळा पैसा। 35,000ची लाच घेताना ACBने पकडल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानी सापडली 37,52,180 रुपयाची कॅश। तर परभणी येथील त्यांच्या दुसऱ्या राहत्या घरी 9,40,000ची रोकड जप्त। शिंदखेडराजाचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांना 35,000 रुपयाची लाच घेताना बुलढाणा ACBने रंगेहात पकडले। अवैध रेती वाहतूक सुरू करण्यासाठी तहसीलदार जयस्वाल यांनी तक्रारदाराला 35,000 रुपये प्रति महिना हप्ता मागितला होता। या प्रकरणात तहसीलदारांचा चालक आणि शिपाई देखील अडकला आहे। या दोघांच्याच माध्यमातून जयस्वाल यांनी तक्रारदाराकडे पैशाचा तगादा लावला होता। दरम्यान या प्रकरणामुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। तहसीलदार जयस्वाल यांच्या शिंदखेडराजाच्या शासकीय निवासस्थानात 37,52,180 रुपये कॅश स्वरूपात मिळाले असून दुसरीकडे त्यांच्या परभणी येथील घराची तिथल्या ACBने झडती घेतली असता तेथेही त्यांना 9,40,000 रुपयांची रोकड सापडली आहे। शिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती उत्खनन सर्रास सुरू असून महसूल प्रशासन याकडे डोळेझाक का करते याचे उत्तर काल झालेल्या या धाड सत्रात समोर आले आहे। ही रेतीच्या माध्यमातून तहसीलदारांनी मिळवलेली माया आहे। यात आणखी काही खाणारे हात भरपूर आहेत अशी जोरदार चर्चा नागरिकात सुरू आहे। स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा कर्मचारीसुद्धा तसेच जिल्हा पातळीवरील पोलीस आणि महसूल प्रशासनातील अधिकारी यांचाही यात वाटा असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त होत आहे। आज झालेल्या या कारवाईत सचिन जयस्वाल यांच्यासह त्यांचा चालक मंगेश शालिकराम कुलथे व शिपाई पंजाबराव तेजराव ताठे यांच्याविरुद्ध शिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।